मित्रांनो, आपलं पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि आता एक मोठं IT हब म्हणून ओळखलं जातं. पुणे शहर दिवसेंदिवस खूप वेगाने बदलतंय. पुण्यात स्वतःचं एक घर असावं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का, पुण्यात अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे एक साधं घर घेणंसुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या टॉप 10 सर्वात पॉश आणि श्रीमंत ठिकाणांची सफर करणार आहोत. 2026च्या लेटेस्ट माहितीनुसार ही लिस्ट आपण बनवली, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नंबर 1चं ठिकाण पाहून तुम्हाला नक्कीच भारी वाटेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. लिस्टमध्ये 10व्या नंबरवर आहे मगरपट्टा सिटी. आता तुम्ही म्हणाल की मगरपट्टा तर IT हब आहे, पण मित्रांनो, इथले जे प्रीमियम विलाज आणि बंगलेच आहेत ना, त्यांचे रेट ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा पूर्ण एरिया एका स्मार्ट सिटीसारखा डेव्हलप केला आहे. इथे तुम्हाला 24 तास कडक सिक्युरिटी, भरपूर हिरवळ, मोठे रस्ते आणि चांगल्या फॅसिलिटी मिळतात. जे लोक IT सेक्टरमध्ये एकदम मोठ्या पोझिशनवर काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे मोठे बिझनेस आहेत, त्यांची इथे घर घेण्यासाठी पहिली पसंती असते. इथली लाईफस्टाईल एकदम शिस्तबद्ध आणि लक्झरीने भरली आहे. त्यामुळेच मगरपट्टा सिटी पुण्यातल्या सर्वात पॉश ठिकाणांमध्ये गणली जाते. नंबर 9वर येते सगळ्यांच्या ओळखीचं कोथरूड. मित्रांनो, आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणारं उपनगर म्हणून कधी काळी कोथरूडची गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. हे तुम्हाला माहीत असेलच, पण आता हे नुसतं उपनगर राहिलं नाही, तर हे पुण्यातलं एक अतिशय पॉश आणि महागडं ठिकाण बनलं आहे. इथला मध्यवर्ती भाग, आयडियल कॉलनी, डहाणूकर कॉलनी यांसारख्या एरियाजमध्ये घरांच्या किमती आता गगनाला भिडल्यात. पुण्यातले अनेक जुनी व्यावसायिक, डॉक्टर आणि उच्च पदस्थ अधिकारी इथेच राहणं पसंत करतात. कोथरूडची खासियत म्हणजे इथे तुम्हाला पुण्याची अस्सल संस्कृती आणि मॉडर्न लाईफस्टाईल या दोन्ही गोष्टींचा एकदम भारी संगम पाहायला मिळतो. इथल्या लक्झरी बिल्डिंग्स आणि बंगले बघितले की या एरियाची खरी श्रीमंती लक्षात येते. 8व्या नंबरवर आहे विमाननगर. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी जवळ असल्यामुळे या एरियाची एक वेगळीच हवा आहे. इथे तुम्हाला जगभरातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक दिसतील. विमाननगरमध्ये एकाहून एक भारी मॉल्स, 5 स्टार हॉटेल्स आणि हाय क्लास सोसायटीज आहेत. ज्या लोकांना एकदम फास्ट आणि मॉडर्न लाईफस्टाईल आवडते त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. इथले कॅफेज आणि नाईट लाईफसुद्धा पुण्यात खूप फेमस आहे. आता वळूया नंबर 7कडे, ते म्हणजे औंध. औंध हे पुण्यातल्या जुन्या आणि प्रीमियम भागांपैकी एक मानलं जातं. इथला क्लासच काहीसा वेगळा आहे. खूप वर्षांपासून हा भाग पुण्यातल्या सुशिक्षित आणि श्रीमंत वर्गांची पसंती राहिला आहे. इथे तुम्हाला अतिशय सुंदर आणि वेल मेंटेन सोसायटीज बघायला मिळतील. तसंच इंटरनॅशनल स्कूल, मोठे ब्रँचचे शोरूम आणि उत्तम हॉस्पिटल्स, यामुळे फॅसिलिटीसाठी एक टॉपचं लोकेशन आहे. इथली शांतता आणि तिथल्या लोकांची हाय स्टँडर्ड लाईफस्टाईल या एरियाला खूप पॉश बनवते. नंबर 6वर आहे पुण्याचं न्यू एज लक्झरी हब म्हणजेच बाणेर. हिंजवडी IT पार्क जवळ असल्यामुळे मागच्या काही वर्षात बाणेरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. आजच्या घडीला जे लोक IT सेक्टरमध्ये एकदम छोट्या पदावर आहेत किंवा ज्यांचं मोठे स्टार्टअप आहेत, ते सगळे बाणेरमध्ये राहणं पसंत करतात. इथे तुम्हाला अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट्स आणि मोठे कमर्शियल हब बघायला मिळतील. बाणेरचा हाय स्ट्रीट तर पुण्यातल्या सर्वात महागड्या आणि हॅपनिंग ठिकाणांपैकी एक आहे. लिस्टमध्ये 5व्या नंबरवर येतं मॉडेल कॉलनी आणि शिवाजीनगरचा परिसर. मित्रांनो, हा पुण्याचा अगदी मध्यभाग आहे. इथे राहणं म्हणजे तुम्ही पुण्याच्या अगदी हृदयात राहताय. हा भाग जुन्या पुण्यातील वाड्यांसाठी आणि आता नवीन उभ्या राहणाऱ्या लक्झरी अपार्टमेंटसाठी ओळखला जातो. इथून पुण्यातलं कोणतंही महत्त्वाचं ठिकाण अगदी जवळ आहे. मोठ्या शैक्षणिक संस्था आणि हिरवीगार झाडी यामुळे इथला परिसर अतिशय नयनरम्य वाटतो. इथले रेट्स कायमच चढे असतात. 4थ्या नंबरवर आहे कल्याणीनगर. पुण्याच्या ईस्टर्न साईडला असलेला हा एरिया म्हणजे अर्बन लक्झरीचं दुसरं नाव आहे. IT पार्क्स आणि एअरपोर्ट जवळ असल्यामुळे हा भाग खूप वेगाने डेव्हलप झाला आहे. कल्याणीनगरमध्ये तुम्हाला एकाहून एक भारी पब, रेस्टॉरंट आणि एकदम पॉश गर्दी बघायला मिळेल. इथल्या घरांच्या किमती ऐकून सामान्य माणसाला घाम फुटेल. ज्यांना एकदम चकाचक आणि अलिशान लाईफ जगायची आहे त्यांच्यासाठी हा एरिया स्वर्ग आहे. इथले रस्ते, तिथल्या बिल्डिंग्स आणि एकूणच तिथला माहोल तुम्हाला पसंत पडेल. 3ऱ्या नंबरवर आहे प्रभात रोड आणि एरंडवणे. मित्रांनो, हा एरिया म्हणजे पुण्याची खरी शान आहे. इथली श्रीमंती तुम्हाला बाहेरून एवढी दिसणार नाही, पण इथल्या घरांची किंमत आणि तिथे राहणारे लोक पाहिली की तुम्हाला याचा अंदाज येईल. इथे तुम्हाला जुने मोठे बंगले आणि आजूबाजूला घनदाट झाडी पाहायला मिळेल. हा एरिया त्याच्या शांततेसाठी आणि एका वेगळ्याच क्लाससाठी ओळखला जातो. पुण्यातले अनेक मोठे उद्योजक, राजकारणी आणि जुने व्यावसायिक याच भागात राहतात. प्रभात रोडवर स्वतःचा एक बंगला असणं हे अनेकांचं स्वप्न असतं.
नंबर 2वर आहे बोट क्लब रोड. या भागाला पुण्यातलं ओल्ड मनी म्हणजे पारंपरिक श्रीमंतांचं ठिकाण म्हटलं जातं. इथली शांतता आणि रॉयल फील तुम्हाला पुण्यात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. इथे तुम्हाला मोठ्या भिंती असलेले अतिशय भव्य बंगले आणि लक्झरी फ्लॅट दिसतील. आणि मित्रांनो, फायनली नंबर 1वर आहे पुण्यातलं सर्वात महागडं, सर्वात पॉश आणि सर्वात श्रीमंत ठिकाण, ते म्हणजे कोरेगाव पार्क, ज्याला सगळे प्रेमाने केपी म्हणतात. पुण्यात जर तुम्हाला जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातला फील घ्यायचा असेल तर तो इथे मिळतो. मोठे सेलिब्रिटी, टॉपचे व्यावसायिक आणि परदेशी नागरिक इथेच राहणं पसंत करतात. इथले मोठमोठे बंगले, आलिशान कॅफे, एकदम भारी नाईट लाईफ आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेली मोठी झाडं याला पुण्यातल्या सर्वात पॉश एरिया बनवतात. इथले स्क्वेअर फूटचे रेटसुद्धा खूप जास्त आहे. पुण्यातला सर्वात श्रीमंत पत्ता म्हणजे कोरेगाव पार्क, यात कोणतीही शंका नाही. तर मित्रांनो, ही होती पुण्यातल्या सर्वात श्रीमंत आणि पॉश 10 ठिकाणांची लिस्ट. यापैकी तुमचा फेवरेट एरिया कोणता आहे किंवा भविष्यात तुम्हाला यातल्या कोणत्या भागात राहायला आवडेल ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.